हॅलो, काव्यास किचनमध्ये मी काव्या तुमचं मनापासून स्वागत करते। आज मी करणार आहे पापलेट फिश फ्राय। तर अगदी सोपी रेसिपी आहे, जास्त त्यात इन्ग्रेडियंट नाही आहेत। आपण चला कृती करूया। तर इथे मी 5-6 कोकम घेतले होते, पाण्यात त्याला भिजवलं होतं, त्याचा कोकम आगळ तयार करून घेतला आहे। आता आपण हा कोकम आगळ या फिशना लावूया। छान सगळीकडून लावायचं आहे। तर मी लावून घेते। आता मी सर्व फिशना लावून घेतला आहे कोकमाचा आगळ। आता त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे हा घरगुती लाल मसाला आहे। तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर यामध्ये तिखट जास्तच टाकलं तरीही चालेल, कारण फिश तिखट खूप छान लागतात, म्हणून मी यामध्ये तिखट जास्त टाकलं आहे। यामध्ये टाकायची आहे हळद। त्यानंतर टाकायचं आपल्याला मीठ चवीनुसार। आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया। आता आपले पापलेट मस्त मसाल्यांनी कोट झालेले आहेत। याला पण 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे। जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही हे डायरेक्ट केले तरीही तेवढेच छान लागतात। आता 15 मिनिटं झालेली आहेत। आता यावरून आपल्याला चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे भुरभुरायचं आहे। तर इथे हे चण्याचं आणि तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे। 2 चमचे चण्याचं पीठ आहे आणि 1 छोटा चमचा तांदळाचं पीठ आहे। त्यामध्ये मी तिखट आणि मीठ टाकलेलं आहे। तर आपण ते आता वरतून आपण त्याला लावायचं आहे। पॅन गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये आपण टाकायचं आहे तेल। या पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे। आता आपण बाजू पलटून घेऊया। आता तेल तापलंय, आपण एक एक हे आता सोडूया। आता हे आपण सर्व पॅन मध्ये टाकलं आहे। हवं असल्यास तुम्हाला जर पिठामध्ये पूर्ण घोळवून घ्यायचं असेल तरीही तसंही चालेल। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवला आहे मी। आता हे 5 मिनिटं झाले आहेत। आता मी हे पलटून घेते सर्व। मस्त झाले आहेत आणि कुरकुरीत सुद्धा झाले आहेत। आता सर्व पलटून झाले आहे। आता आपण 5 मिनिटं अजून त्याला शिजवून घेऊ। आणि सर्व पापलेट एकदम कुरकुरीत झाले आहे, वरून त्याचे कोटिंग जे केले होते ते। आता आपले पापलेट मस्त झालेले आहेत फ्राय। आता मी गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये सर्व करते। आता हे आपले मस्त कुरकुरीत पापलेट फिश फ्राय रेडी आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा चमचमीत रेसिपींसह। तोपर्यंत बाय।